कर्जत तालुक्यात वीज रोहित्र चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। मागील 2 महिन्यापूर्वी वीज रोहित्र चोरी करणाऱ्या टोळीला नेरळ पोलिसांकडून अटक करण्यात आली होती। असाच प्रकार तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या भागूची वाडी या आदिवासी वाडीमध्ये घडला। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 27 नोव्हेंबरच्या रात्री गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता। गावातील तरुण नामदेव पारधी यांनी खैरपाडा येथील सबस्टेशनला फोन करून याबाबत चौकशी केली, मात्र सबस्टेशनवरून वीज पुरवठा खंडित न झाल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर तेथील कर्मचारी जनार्दन पादीर व विशाल कंटे हे भागुचीवाडी येथील असलेल्या वीज रोहित्र तपासणीसाठी गेले। त्यावेळी त्यांना काही अंतरावर पोहोचले असता त्या ठिकाणी वीज रोहित्र जवळ काही अज्ञात व्यक्ती असल्याचे आढळून आले। मात्र जनार्दन व विशाल या दोघांना पाहिल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तींनी तेथून पळ काढला। वीज रोहित्र चोरी करण्याच्या हेतूने ते अज्ञात असल्याचे त्यांना संशय आला। त्यांनी तात्काळ गावातील ग्रामस्थांना व खैरपाडा सबस्टेशनला याबाबत माहिती दिली। यावेळी कनिष्ठ अभियंता दीपक कुमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेटर साई मसने तसेच सुरक्षा रक्षक प्रशांत मसे यांनी तात्काळ भागुचीवाडी येथे धाव ठोकली। जनार्दन व विशाल तसेच ग्रामस्थांच्या कार्यतत्परतेमुळे चोरांचा वीज रोहित्र चोरीचा डाव उचलून लावला। या कामगिरीमुळे जनार्दन व विशाल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रसंवादांमुळे महावितरण कंपनीचा खूप मोठे नुकसान होण्यापासून वाचले। दरम्यान ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता दीपक कुमटे, ऑपरेटर साई मसने, सुरक्षा रक्षक प्रशांत मसे, जनार्दन पादीर, विशाल कंटे यांचे आभार मानले।